या 3 मुलांना डीप क्लीनिंगसाठी मी बोलवलं होतं, ज्यामुळं माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये वाद झाला. 5 ते 6 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. कामवाल्या बाईकडून व्यवस्थित क्लीनिंग झाली नव्हती. त्यामुळं मी ऑनलाईन साफसफाईवाला.com यांच्याकडून पूर्ण घराची सर्व्हिस बुक केली होती. याच्यामध्ये त्यांनी घराचा कानाकोपरा एकदम व्यवस्थित स्वच्छ केला होता आणि सगळं सांगायचं विशेष मला यात वाटलं, की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ते त्या ठिकाणाहून साईडला काढत होते. त्याची व्यवस्थित क्लीनिंग करत होते बेडमधून वगैरे आणि आहे ती वस्तू आहे त्या कोपऱ्यामध्ये त्या जागेमध्ये व्यवस्थित ठेवत होते. आता माझा फ्रीज, वॉशिंग मशीन समोरून तर स्वच्छ होते, पण बॅक साईडला मी कधी बघितलंही नव्हतं. ते पण त्यांनी व्यवस्थित क्लीन केलं. माझ्या विंडोज वगैरे म्हणजे घरातला कानाकोपरा त्यांनी एकदम व्यवस्थित क्लीन केला होता. आणि सांगायचं विशेष हे की आता माझ्या नवऱ्याला एवढा कचरा बघून घरात निघालेला, त्यांचं म्हणणं आहे की तू आजपर्यंत क्लिनिंग केलीच नाही आणि ह्याच्यावरून आमचं भांडण चालू झालं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की ती प्रोफेशनली ट्रेन असतात, ते व्यवस्थित क्लिनिंग करतात, कारण त्यांच्याकडे प्रत्येक टूल असतो. आणि तुम्हाला पण जर ही क्लिनिंग करायची असेल तर तुम्ही त्यांना ऑनलाईन बुक करू शकता. आणि माझ्या नवऱ्याचं तर म्हणणे प्रत्येक 3 महिन्याला आपण यांनाच बोलूया.